प्रयत्न असतो. इथे बाउन्सरला हलकेशा हाताने एक टच देण्याचा प्रयत्न, एक धाव मिळून गेली आणि धावफलकावरती विराज मुंडे देखील खातं खोलेल. 2 धावा, 3 धावा धावफलक दाखवतोय आगासन. सापर्डे विरुद्ध आगासन अशी लढाई. अतुल पाटील गोलंदाजीसाठी तयार. ओहो हो, मोठ्या फटक्यासाठी तो इथे प्रयत्न करत होता. बाउन्सरला राईज करणं खरं तर सोपं नसतं. बाउन्सरला लिफ्ट करणं निश्चित अवघड आहे, परंतु तो राईट शॉट खेळायचा प्रयत्नात होता. तिथं पूल आणि फार तर हुक हे फटके किफायतशीर ठरतात. अशा परिस्थितीचे पंच शॉट हे निश्चित अवघड ठरतात या चेंडूवरती. खाली राहिलेला चेंडू यावेळेस यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक आहे. फाईन लेगला चेंडू अडवेल तर एक धाव आतापर्यंत शक्य आहे आणि धावफलकाला देखील थोडीशी वाढ मिळेल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. अतुल पाटील अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानामध्ये करत असताना अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर अतुल पाटीलने मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली कामगिरी ऍज अ बॉलर केलेली आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. अतुल पाटील यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला हवेत केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो जजमेंट घेतोय आणि हा सहज सोपा झेल कंप्लीट करतोय आणि हादरा बसतोय पहिला टीम आगासनला. विराज मुंडे निश्चित चांगली साथ इथे अपेक्षित होती विराजकडून, कारण सातत्यानं करण धुरा सांभाळतोय, जबाबदारी स्वीकारतोय, परंतु त्याच्या समोर त्याच्या बरोबरीनं उभं राहून खेळणं सुद्धा इतर खेळाडूंची जबाबदारी आहे. आणि धावफलक 4 वरती असताना पहिला धक्का इथे आगासन संघाला बसलेला आहे. तुम्ही जो शॉट म्हणाला की परस्कूप ज्यांनी तो खेळला, बघा प्रत्येक बॉलचं उत्तर क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलेलं आहे. फक्त ते उत्तर शोधणं हे फलंदाजाचं काम आहे. यॉर्करला देखील तुम्ही खेळू शकता, त्यानंतर हाफ ट्रॅकरला खेळू शकता, गुडलेंथला खेळू शकता. प्रत्येक बॉलरच्या बॉलवर एक तोडीस तोड उत्तर क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लिहिलंय. फक्त तो अभ्यास करून खेळ करणं नरेश सर खूप महत्वाचं आहे. निश्चित आपण बघत असतो की पुस्तकामध्ये सगळे शॉट आहेत, ते तंत्र घोटून घेऊन तुम्ही खेळू शकता, परंतु पुस्तकामध्ये जे शॉट लिहिले आहेत ना ते लेदर बॉल साठी लिहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. रबर बॉल किंवा टेनिस बॉल साठी अजून पुस्तकं तयार व्हायचेत, त्यामुळे त्यासाठी अजून कुठलं पुस्तक नाही. हे फटके फक्त खेळाडूंनी स्वतःचं पुस्तक तयार केलेलं आहे. स्वतःच्या प्रतिभेने खेळाडू फटकेबाजी करत असतात आणि निश्चित त्यांचंही त्या दृष्टीने कौतुक करायला पाहिजे. निल्सन मडवी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती. दुसरं षटक विकी मडवीच्या हातामध्ये. चांगला फटका किती कव्हर करेल. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मागे. एक टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील इथे निल्सन मडवीला आणि धावफलक हळूच पुढे पोहोचेल तो 6 वर. हळूच पुढे पोहोचेल कारण या एकंदरीत डावामध्ये अजूनपर्यंत एकही चौकार आला नाहीये, तर हळूच हा शब्द खूप महत्वाचा ठरतोय. चांगला चेंडू आहे. ज्यावेळेस तुम्ही एकेरी दुहेरी धावांच्या पाठीमागे जाता, ती मॅच मोठी असली पाहिजे. जी 4 षटकांची मॅच असेल तिथे एकेरी दुहेरी धावा ह्या कुचकामी ठरतात, कारण मोठे फटके तुम्हाला आलेच पाहिजे. जर 2-3 चेंडू डॉट झाले तर त्याची भरपाई तुम्हाला पुढे मोठ्या फटक्यांनीच करावी लागते. पुन्हा एकदा फटका मिसटाईम झालेला आहे. खूप लांबून क्षेत्ररक्षकाला यायचे आणि त्यामुळे इथे 2 धावा शक्य होतील. या 2 धावांबरोबर पुन्हा एकदा धावफलक 8 वरती पोहोचतोय. अजून कासवाची गती आहे, कुर्म गतीने आपण म्हणतो ना पुढे जातोय धावफलक, त्याला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ओबड धोबड रस्त्यांवरून जात असताना तो स्पीड ठीक आहे, परंतु तुम्ही हमरस्त्यावरती आल्यानंतर उगाच पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये चालून जमणार नाही. आणि आता तुम्ही 3ऱ्या फेरीमध्ये आलेला, त्यामुळे तुम्हाला इथे गिअर चेंज करावाच लागेल, गिअर बदलावाच लागेल. आणि 5व्या गिअरची गाडी सुद्धा इथे उपयोगाची ठरणार नाही, तर 6 गिअरची गाडी पाहिजे. त्यामुळे तुम्हाला टॉप गिअरवरती येऊनच आता पुढच्या काही षटकांमध्ये मार्गक्रमण करावं लागेल. विकी मडवीचं कौतुक पुन्हा एकदा आहे. 3 चेंडू निर्धाव टाकताना फक्त 4 धावा खर्च केल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर अप्रतिम चेंडू होता, बाहेरची हलकीशी कट घेतली चेंडूनं आणि इथे खरं तर जो चेंडू ला बाय बाय करायचं होतं त्या चेंडूला शेक हँड करायला गेला आणि तिथेच फसला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2.
सगळ्या पुरुषांना डेडिकेट केलेला आहे, नाही का? प्रत्येकाला वाटतं मी पण शेठ आहे, आणि त्याचमुळं प्रचंड व्हायरल झालेलं गाणं आहे, जबरदस्त हिट, सुपर डुपर हिट झालेले गाणे आवडीनं अलीकडं आपण सगळेजण ऐकतोय. आणि विशेष म्हणजे रील्स असेल किंवा अनेक इतर कुठल्याही सोशल मीडिया साईटवरती प्रचंड धिंगाणा या गाण्याने घातलेला आहे. चला मैदानामध्ये जाऊ शकतो आपण. 8 धावा विक्की मडवीनं देखील धिंगाणा घातला. या 2 षटकांमधलं वैशिष्ट्य असं होतं, अतुल पाटीलच्या पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज विराज मुंडे बाद झाला आणि विकी मडवीच्या दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती निल्सन मडवी बाद झाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे, इथे तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. चांगली गोलंदाज. तो मला हे गाणं ऐकायला मिळतंच, पण कालपासून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मला वाटतं ती कमी आता भरून निघाली, कारण अखेर एकविरा आईचं गौरव गीत ऐकायला मिळालं. एक एनर्जी देणारं गाणं आहे आणि प्रचंड ऊर्जा या गाण्याने निश्चित सगळ्या आगरी कोळी बांधवांना मिळते. धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. भरत घोडेच्या पहिल्या चेंडूवरती विक्रांतचा मोठा अडथळा त्यानं दूर केलेला आहे. गोलंदाज किती एफर्ट्स देतो इथे तुम्ही बघताय. तो कुठे धावत आलाय. खरं तर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती धावत येण्याची गरज होती. तिथं बॅकअपला गोलंदाजाने तिथं थांबणं आवश्यक होतं, परंतु गोलंदाज चेंडूच्या पाठीमागं ज्या पद्धतीने धावला, खरं तर त्याचं कौतुक निश्चित मी करेल. भरत घोडे या अगोदरच्या पहिल्या चेंडूवरती त्यानं मोठा अडथळा, कारण करण यानं दोन्ही सामन्यामध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती आणि तो करणचं विकेट त्याने मिळवलाय. निश्चित प्रकारे एक मोठं यश सापर्डे संघाला मिळालेलं आहे. धावफलकावरती 10 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा आखूट टप्प्याचा हा चेंडू हलकासा बाहेर जातोय आणि पूलच्या प्रयत्नात असलेला फलंदाजाला फक्त त्या चेंडूकडे बघत राहावं लागलेलं आहे. तो उत्तर शोधू शकला नाही. निर्धाव चेंडू. धावफलक 10. भरत घोडे परत एकदा तयार. आक्रमक खेळ अपेक्षित असताना फलंदाजांना बांधून टाकलं. इथे फलंदाजांच्या पायात जणू काही बेड्या अडकवल्यात की काय, का जंजीर अडकवलाय. मात्र प्रेशरच्या रूपानं ही बेडी फलंदाजांच्या पायामध्ये आहे. गोलंदाज दिशा आणि टप्पा यावरती नियंत्रणाने अचूकता असेल तर तुमच्या समोर कोणताही फलंदाज असू द्यात, तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही क्रिकेटमध्ये. माय बेसिक अप्रोच टू कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन, असं 191 षटकं लागोपाठ निर्धाव माफ करा 121 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींनं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. इथे अजून एक यश प्राप्त होईल सापर्डे संघाला. यश त्यांच्या पायाशी लोळण घेते असं दिसतंय, कारण तिसऱ्या षटकामध्ये 4 फलंदाज त्यांच्या तावडीत सापडलेत. धावफलकावरती मात्र 10 धावा आहेत. अगासन संघ आपण पाहिलं होतं या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी करत होता. तिसऱ्या सामन्यामध्ये सापर्डे संघाविरुद्ध मात्र त्यांची बॅट तळपली नाही, बॅट चालली नाही. गोलंदाजांनी इथे धार चढवलेली आहे. या अगोदरच्या सामन्यांमध्ये सापर्डे संघाची गोलंदाजी निश्चित चांगली होती, पण ती या सामन्याकडे जर बघितलं, वाईट चेंडू आहे तर ती फळं कापायची सुरी होती. आता ती तलवार झालेली आहे. इतकी धार या गोलंदाजीला आणली या सामन्यामध्ये तीनही गोलंदाजांनी. मग त्यामध्ये अतुल पाटील, विकी मडवी आणि भरत घोडे एकापेक्षा एक सरस कामगिरी या तीनही गोलंदाजांची आपण बघतोय. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा
पायावरती आदळलेला हा चेंडू आहे. हलकसा अपील, तिथे प्रश्न विचारला जातोय. बाद करण्याची संधी देखील धावबादच्या रूपानं होती, ती देखील बाजूला ठेवलेली आहे. परंतु एक चांगला चेंडू ठरला की ज्या चेंडूवरती धावा मिळाल्या नाहीत. धावफलकावरती बघायचं आपल्याला 11 धावा, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपेल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती मात्र 11 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 4, दुसऱ्या षटकामध्ये 4, तर तिसऱ्या षटकामध्ये भरत घोडेने 1 गडी बाद करत असताना फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. 3ही गोलंदाजांना यश मिळालेलं आहे. प्रत्येक जण आपापला वाटा उचलतोय. या ठिकाणी काही प्रेक्षक मैदानाच्या आतून येत आहेत, त्यांना विनंती आहे की पडद्याच्या बाहेरून चला. यस, पडद्याच्या बाहेरून पण तुम्हाला चालण्यासाठी जागा आहे. मॅच सुरू झालेली आहे. ओहो हो हो, क्लीन बोल्ड, सपशेल त्रिफळा. 5वा फलंदाज बाद होईल. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानामध्ये, तर विघ्नेशनं विघ्न आणलेला आहे आगासन संघासमोर. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे. दुसरे एक फॅक्ट तुम्हाला मी सांगेल की पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले होते. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेले आहेत. आणि धावबादच्या रूपानं अजून एक फलंदाज बाद होईल. सापर्डे संघ इथं एका पाठोपाठ एक यश मिळवत असताना, तर दुसऱ्या बाजूला आगासन संघाच्या मात्र एका पाठोपाठ एक बळी पडताय. 6वा फलंदाज बाद होतोय मात्र 11 धावसंख्येवर. चल कसे भोईर ऑलराऊंड. कुशल स्पोर्ट्स सापर्डे हा संघ या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना यावेळेस खूप चांगला फटका आहे. खूप वेळानंतर हा फटका बघायला मिळाला ओमकार पाटीलच्या बॅटमधून 4 धावांसाठी. इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठिकाणी आपण बघतोय एक चांगला फटका 4 धावांसाठी बघितला ओमकारचा. धावफलकावरती 15 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रेक्षकांसाठी निश्चित प्रकारे खेळाडूंसाठी घोषणा आहे बक्षिसांची, जे सातत्याने आपण बक्षीस जाहीर करतोय. विशाल म्हात्रे अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक DJ ब्राओ यांच्या वतीनं आदरणीय समाजसेवक पांडुरंग दीनानाथ संते यांच्या प्रत्येक बॅनरला षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस फेक येते. काय घडते मैदानामध्ये? इथे 2 धावा. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असं एक मराठीमध्ये म्हण आहे. तिचा प्रत्यय इथे येतोय. फलंदाज सुरक्षित पोहोचला आपल्या घरट्यामध्ये. धावफलकावरती 17 धावा. तर आदरणीय समाजसेवक पांडुरंग दीनानाथ संत यांच्या सुकन्या सौभाग्यवती प्रियांकाताई अक्षय पाटील यांच्याकडून देखील त्यांचे जे उभे कटआउट्स आहेत त्याला जर षटकार मारला तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षीस खेळाडूंसाठी चॅलेंज आहे. तुम्हाला नेमका फटका मारायचा. तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस 2020 क्रिकेट आलं होतं त्यावेळेस 8 धावांसाठी सुद्धा एक स्पॉट होता बरोबर गोलंदाजाच्या पाठीमागे. कारण न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा तो सामना भारताने खेळला होता. सचिन तेंडुलकरनं कमालीची आक्रमक फलंदाजी यूट्यूबवरती पाहायला मिळेल तुम्हाला केली होती त्या मॅचमध्ये. तिथे 8 धावा सुद्धा उपलब्ध होत्या पण त्यासाठी त्या स्पॉटमध्ये षटकार खेळणं गरजेचं होतं. इथे तुम्हाला धावा मिळणार नाही परंतु पैसे निश्चित मिळतील. त्यासाठी तुम्हाला बॅनरला षटकार मारावा लागेल. षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती मात्र 17 धावा. विजयासाठी 18 धावांचं माफक आव्हान समोर आहे. पण यापूर्वीच इतिहास घडलेला आहे या मैदानामध्ये. कमी धावा असताना देखील इथे
पराक्रम झालेले आहे. अर्थात सोनारपाडा संघाला जरी विजय मिळवता आला नसला तर त्या पद्धतीने त्यांनी ज्या धावा रोखल्या होत्या त्या निश्चित महत्त्वाच्या होत्या. त्यामुळं या स्पर्धेमध्ये धावा रोखता येतात, त्यासाठी हवी तुमच्याकडं इच्छाशक्ती, चिकाटी, धाडस या गोष्टी निश्चित असतील तर तुम्हाला देखील कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्ध्याला रोखता येईल. आणि आपण बघणार आहोत ही मॅच अशीच पुढे चालू राहणार आहे. अगासन विरुद्ध सापर्डे. अगासन संघाने मात्र धावा 17 बनवल्यात, 18 धावांचं लक्ष समोर आहे आणि हे लक्ष पार करण्यासाठी ज्यावेळेस मैदानामध्ये उतरेल सापर्डे त्यावेळेस आपल्याला समजेल या धावा कमी आहेत की अधिक आहेत. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्या. यानंतर आम्हाला 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत अंधार झाला तरी सुद्धा आज आम्हाला फायनलिस्ट टीम बाहेर काढायचीच आहे. म्हणजे कल्याण डोंबिवली ग्रामीणची एक टीम फायनलला जाईल ही देखील एक चांगली संकल्पना विशाल म्हात्रे तसेच किंग ट्रॉफी 2021 ची आहे. एक टीम कल्याण डोंबिवलीच्या फायनलला खेळणार आहे. झोया 11 वाकलन संघ जर आला असेल तर आपल्या येण्याची नोंद कमेंट्री बॉक्स मध्ये द्यायची. झोया 11 वाकळण संघ जर तुम्ही आला असाल तुम्ही येण्याची नोंद करायची. चला घ्या देवाचं नाव आणि करा दुसऱ्या डावाची सुरुवात. कारण आता मात्र देवाचा धावाच आणि प्रचंड इच्छाशक्ती जसं सांगितलंय नरेश सरांनी आगासन संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. बघा एनिथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. कित्येक वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने सामना पलटताना पाहिलेला आहे कित्येक वेळा आणि माझ्यापेक्षा जास्त ऊन पावसाळी समालोचन क्षेत्रामध्ये नरेश ढोमे सरांनी पाहिलेलं आहे. तर रिझल्ट आपण सामना संपेपर्यंत शेवटची धाव कंप्लीट होईपर्यंत रिझल्ट कुठल्याच सामन्याचा देऊ शकत नाही. निश्चित तुम्ही देवाच्या धाव्याची चर्चा करत असाल. देव पाण्यात ठेवले जाऊ शकतात, प्रार्थना केल्या जाऊ शकतात, पण मला माहिती क्रिकेटचा खेळ असा आहे की इथे दवा दुवा आशीर्वाद चालत नाही. इथे तुम्हाला तुमचं मनगटच विजय मिळवून देऊ शकतं आणि तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं मैदानामध्ये. जसं आपण म्हणतो ना बरेच वेळा परीक्षेत पेपर लिहायचा असेल तर बरेचसे विद्यार्थी काय म्हणतात मी तुला 21 नारळाची महाळ वाहील किंवा मी अजून काही एवढं प्रसाद देईल तेवढं प्रसाद देईल. त्याचा काय उपयोग नसतो. तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला असतो, मेहनत केलेली असते, त्याच जोरावरती तुम्ही उत्तरं लिहू शकता आणि अन्यथा तुमचे मार्कशीट हे तुमचं खऱ्या अर्थानं प्रगती पुस्तक असतं. क्रिकेटच्या मैदानात तसंच आहे. तुम्ही जी मेहनत केलेली असते, तुम्ही जो सराव केलेला असतो, विशेषतः मानसिकदृष्ट्या तुम्ही किती कणखर आहात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विजयाच्या पर्यंत घेऊन जात असतात आणि परिस्थिती हाताळणारा कारागीर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 8418 क्रमांकाची 8481 8481 क्रमांकाची कार रहदारीमध्ये त्रास देते आहे. स्विफ्ट डिझायर कार कोणाची आहे 8481 ही जर कार कोणाची असेल कुठल्या वाहन चालकाची असेल तर मी त्या आमच्या मित्राला विनंती करतोय की ती कार जरा बाजूला घ्या कारण रहदारीसाठी त्रास होतोय, व्यत्यय येतोय आणि व्यत्यय आम्हाला रहदारीमध्ये पण नकोय आणि क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये सुद्धा नकोय. तर प्लीज विनंती करतोय मॅच ऑन करायची आहे. संदर्भ संघ मात्र अभ्यास करतोय की कुठल्या संघासोबत खेळायचं आणि कशी रणनीती असायला हवी. कुशाल 11 सापार्डे की आगासन हे 2 संघ तर 2 संघांपैकी एका संघाशी तर खेळावं लागणारच आहे संदर्भ संघाला. तर पाहूया तो संघ कुठला होते सुरुवात दुसऱ्या डावाची. 17 धावांचं टार्गेट, बॉल शिल्लक असतील 24. पहिला बॉल खेळण्यासाठी बॅट्समन सज्ज होतोय कुशाल 11 सापार्डे टीम कडून अतुल पाटील आणि नॉन स्ट्राईकला असेल विकी मडवी. गोलंदाजी मार्कवर विराज मुंडे. सकाळी थोडासा नाराज निराश होता स्वतःशी, तसा खेळ झाला नाहीये पण त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये मात्र बहारदार खेळ विराज मुंडे. 8481 क्रमांकाची कार ही रस्त्यामध्ये आहे. 8481 क्रमांकाची गाडी आली. मी विनंती करतोय तुम्ही कमीत कमी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन रिपोर्ट करा प्लीज. चावी द्या, आम्ही ते वाहन साईडला करू जर तुम्ही खेळत असाल तर. 8481 8481 क्रमांकाची 4 चाकी गाडी रहदारीमध्ये त्रास देते, व्यत्यय देते. तर मी विनंती करतोय की आपली कार लगेच बाजूला करायची. विराज मुंडे राईट आर्म ओव्हर. यावेळेस हुक करण्याचा प्रयास झाला, अपील केले गेले आणि येस डेफिनेटली संपर्क होतोय बॅटचा आणि यष्टीरक्षक मात्र कुठलीच चूक करत नाहीये आणि पुन्हा एकदा ट्विस्ट
निर्माण होते आणि हेच ट्विस्ट जर अविरतपणे सातत्याने पुढे घेऊन गेले आगासन संघाचे गोलंदाज तर तरी देखील या सामन्यामध्ये रोमांच मात्र परत येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये. आज संपूर्ण ठाणे रायगड नाही तर या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड गाजत आहे आणि विशेष म्हणजे उसरघरचं नाव विशाल म्हात्रेंच्या रूपाने संपूर्ण जगभर गाजते. आज निश्चित प्रकारे या सामन्याकडे आपण जातोय. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे टीट फॉर टॅट आणि मराठीमध्ये एक म्हण आहे जशास तसं उत्तर. दोन्ही संघ तयार आहेत या सामन्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे खूप चांगलं कॉन्टेस्ट इथं बघायला मिळेल. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आहे. बघा एक ट्रक अडकलेला आहे त्यामुळे मी विनंती करतोय आमच्या मित्राला ज्याची कार आहे 8481 क्रमांकाची कार. बघा आयोजक गाड्यांच्या हवा काढतील. 8479 8479 लकी क्रमांक 8479. रस्त्यात गाडी आहे आणि कल्याण डोंबिवलीची माझी पहिली टुर्नामेंट आहे आणि आयोजक इकडे सांगतात की काहीही करू शकतात. तर तुमच्या वाहनांची हवा काढली जाऊ शकेल जर तुमच्या मध्येमध्ये कुठला रिपोर्ट आला नाही तर. काढली पण सर कार काढतात. ओके थँक्यू. चला मॅच ऑन व्हाईट बॉल. मला वाटलं हवा काढली की काय. हवा नाही काढली, कार काढली. ओके थँक्यू फॉर रिस्पॉन्स. धावसंख्या 4 आहे. टीट फॉर टॅट या आपण उक्तीवर या बॉल नंतर येणार आहोत आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विराज मुंडे सज्ज होतोय. राईट हाफ ओव्हर. हो जागा बनवली अपरकट करण्यासाठी पण तितक्याच वेगाने हा बॉल हाताळला गेलेला आहे. अचूक दर्जाची गोलंदाजी विराज मुंडे करतोय. रजत मुंडे याची कमतरता आज जाणवली. केजी मुंडेची माफ करा केजी मुंडेची कमतरता जाणवली आहे का आगास टीमला तर मला असं वाटत नाहीये कारण चांगला खेळ सकाळपासून झाला होता पण आताच्या या क्रुशल मोमेंटला केजी मुंडेची गरज हवी होती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज विराज. हो फोर्सने खेळण्याचा प्रयत्न केला. पुल शॉट खेळण्याचा प्रयास झाला होता आणि कुठेतरी मुसक्या आवळण्याचा प्रयत्न विराज मुंडे करतोय फलंदाजाच्या. विकी मडवीला देखील थांबवलंय, विघ्नेशला थांबवलंय, अतुल देखील एक सिंगल कडून नॉन स्ट्राईक एंडला त्याची वाट पाहतोय. तर एक चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी विराज मुंडेची या षटकामध्ये होते. आतापर्यंत फक्त 4 धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा जागा बनवून अपर कट करण्याचा प्रयत्न. उंची मात्र खूप जास्त होती आणि उंची जास्त असल्या कारणानंतर निरीक्षण केलं पंचांनी आणि निरीक्षण केल्या अंती नो बॉलची खूण केली गेलेली आहे. 1 धाव अतिरिक्त वाढेल धाव फलकामध्ये आणि धावसंख्या 5 या आकड्यावर पोहोचेल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. एक सुवर्ण संधी असेल. आत्मविश्वास नक्कीच दुणावत असेल ना नरेश सर जेव्हा तुम्हाला फ्री हिट मिळते तेव्हा कारण तुमच्याकडे दबाव कमी होतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळू शकता. फक्त धावचीच्या स्वरूपात बादवण्याचा धोका या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये असतो. पुन्हा एकदा अपरकट. क्या बात आहे. मन मनवलं होतं पण अपरकटची हा झेल जरी घेतला गेला तरी सुद्धा बाद घोषित करता येणार नाही कारण हा बॉल होता फ्री हिटचा. बघा कुठेतरी फायदा होतोय यावेळेला कुशाल 11 सापर्डे या संघाला. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहे 6 धावा. जिंकण्यासाठी आव्हान दिलं गेलं होतं 18 धावांचं. 18 पैकी 6 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि अजूनही 12 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. 18 बॉलमध्ये 12 धावा कंप्लीट कराव्या लागतील. आयोजनाच्या बाबतीत आपण बोलत होतो नरेश सर. खरंच तुम्ही म्हणालात की ठाणे महाराष्ट्र या सर्वीकडे मात्र किंग ट्रॉफीचं नाव घेतलं जाते का तर रबर बॉल फॉर्मॅटमध्ये लाख मोलाच्या टुर्नामेंटची रिस्क खूप कमी आयोजक घेतात. संघ येतील की नाही येतील पण विशाल म्हात्रे यांची ओळख आणि त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की 48 टीम्स कंप्लीट केल्या आहेत. या 4 दिवसांमध्ये 48 संघ या ठिकाणी खेळणार आहेत आणि खास आकर्षण अजून एक आहे ते म्हणजेच काय मालिकावीच्या स्वरूपात एक शानदार बाईक जी तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला उभी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. पहिली बाईक पुरस्काराची पहिली बाईक एक आठवण असते कुठल्याही खेळाडूची आणि ती आठवण कोण आपल्या घरी घेऊन जाईल हे
14 ऑगस्ट 2021ला संध्याकाळच्या सत्रामध्ये माहीत पडेल. दरम्यान सुरुवात होते दुसऱ्या षटकाची. नागराज मुंडे वाईडने सुरुवात करतोय आगासांकडून या षटकाची. धावसंख्या झाले 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे विघ्नेश. पुन्हा एकदा अपरकट, क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला, पत्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. चौकार चौकार चौकार. आमची विशेष क्रिकेट संघाचं नाव राजधानी ठाणे रायगडमध्ये आमची उत्सर्ग क्रिकेट. ची गरज आहे. जबरदस्त पवित्रा बघा. प्री डिटरमाइन स्ट्रोक प्रत्येक वेळा तुम्हाला यश देऊ शकत नाही, पण मात्र मन बनवलं आणि बॉल देखील त्याच ओघाओघाने येतोय. तर थेट शेवटच्या क्षणी ओपन केलाय आणि हा चौकार प्राप्त केलाय फलंदाज विघ्नेशने. नागराज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा ऑफसाईडला गली पॉइंट रिजन मध्ये कट करण्याचा प्रयास वारंवार त्याच दिशेने, त्याच शैलीने, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. संदर्भ संघाचे कॅप्टन तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल आणि टॉस देखील लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. याची दखल संदर्भ संघाच्या कॅप्टनने घ्यायची आहे. खूप जास्त उंचीने हा बॉल हाताळला गेलेला आहे. एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण केली जाईल. धावसंख्या 12 या आकड्यावर पोहोचते. व्हाईट बॉलचा जर विचार केला तर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देतात या स्पर्धेतले 198 वाईड आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले गेलेत. फक्त वाईडचे 198 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा अपरकट, थर्ड मॅन रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 13 झालेली आहे. अजूनही 5 धावांची गरज आहे. माफक आव्हान झालंय आता तरी या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. म्हणजेच काही कुठेतरी बॉडी लँग्वेज सुद्धा निगेटिव्ह झाली आहे आगासन संघाची. जेव्हा तुम्हाला ठाऊक होते की आपला संघ आता विजयाच्या समीप जाऊ शकणार नाहीये, प्रतिस्पर्धी संघाने मात्र आता हल्ला बोल केलेला आहे, त्यावेळेस मात्र बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह होते. निश्चित इथं प्रतिकार करायची गरज होती, कारण एकतर धावा कमी होत्या आणि तिथून नागासन संघाकडून अजून काही चक्कर. मागाशी अगोदरच्या सामन्यामध्ये नागराजने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती या सामन्यामध्ये तो 2 वेळा भरकटला. त्यामुळे अधिक चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये अपेक्षित होती. तर निश्चित प्रकारे काही संधी आगासन संघाकडे असती, परंतु त्यांच्या मनसुब्यांवरती पाणी फिरवलंय इथे निश्चित प्रकारे सापर्डे संघानं आणि विजयाचा एक हमरस्ता त्यांनी तयार केलेला आहे. खरं तर ज्यावेळेस हिरोशिमा, नागासाकी या शहरांवरती अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले, शहरं उद्ध्वस्त केली, परंतु अशा हल्ल्यातून सुद्धा जपान पुन्हा सावरलं, पुन्हा उभं केलं आणि आज काय दिमागदार सोहळा होता टोकियो ऑलिम्पिकचा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि विशेष म्हणजे अनेक काही फॅक्ट्स आहेत, त्याची चर्चा करू आपण. पण एखादी गोष्ट उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा उभं राहणं यासाठी निश्चित प्रकारे जपान उदाहरण आहे आपल्या समोर. आणि आगास्तनकडून मला अशा खेळाची अपेक्षा होती की जरी तुमची फलंदाजी कोसळली असली तरी गोलंदाजीमध्ये आम्ही पुन्हा उभे राहू आणि एक चांगली लढत देऊ. मात्र इथे सगळ्या आघाड्यांवरती सापर्डे संघाने यश मिळवलेलं आहे. अभ्यास करून खेळत आहेत कुशाल 11 सापडाचे खेळाडू. त्यांना ठाऊक आहे की गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि काय मोठे प्रयत्न केले जात नाहीये. फक्त सिंगल डबल्सवर जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाते आणि धावा गोळा केल्या जात आहेत. यावेळेस पॉइंटच्या रिजनमध्ये स्क्वेअर कटचा निर्धार जतवला होता अतिल पाटीलने. कुठलाच संपर्क होत नाहीये. बॉल डॉट जातोय. पुन्हा एकदा ग्लाइड केलं जाते बॉलला पॉइंट रिजन मध्ये. थोडस मिसफिल्ड तर देखील सावरून 1 धाव पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने 1 धाव अजून एक बाकी आहे. अजून 1 धाव बाकी आहे. अजून 1 धाव बाकी आहे. प्लीज आमच्या स्कोररच्या माध्यमातून जी माहिती येते ती आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. अजून 1 धाव बाकी आहे आणि लगेच ऑन करा प्लीज. चला विघ्नेश भाऊ तसेच अतुल भाऊ, आपण मॅच ऑन ठेवायचे. मी वारंवार स्कोर देखील सांगतोय कारण 17 धावा धावफलकावर आहे. शेवटचा बॉल असेल. शेवटचा धाव पूर्ण करावी लागेल कंप्लीट करण्यासाठी धावसंख्या. आणि अशा पद्धतीने शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये
हा बॉल जातोय आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकतोय कुशाल 11 सापर्डे संघ. विजयी संघाचं अभिनंदन. हार्ड लक आगासन. चला टॉस साठी आपण म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय. ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत उसर घरचे, त्याच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील थोड्याच वेळात आम्ही टॉस झाल्यानंतर जाहीर करणार आहोत. आजच्या दिवसातल्या गटातला शेवटचा सामना असेल. त्यानंतर या सामन्यातून जो संघ जिंकेल तो झोया 11 वाकळण संघाशी 2 हात करणार आजच्याच दिवशी. सांदप विपक्ष कुशाल 11 सापर्डे. टॉस कोण जिंकले? टॉस जिंकले कोण? कुशाल 11च्या फक्त विघ्नेशने या ठिकाणी यायचे. विघ्नेशच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे अष्टपैलू कामगिरीसाठी. विघ्नेश कुशाल 11 सापडण्याचे विघ्नेश यांनी यायचंय. गोलंदाजी खूप चांगली झाली आणि तितकीच चांगली फलंदाजी देखील आहे. तर विशाल म्हात्रे मी विनंती करतोय कुठल्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते? सन्माननीय लक्ष्मण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते बुंदी का वडा ही फ्रँचायझी आहे का? अच्छा फेमस झाले. ओके बुंदी का वडा. तर सन्माननीय लक्ष्मण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण बुंदीचा लाडू जो उसरगडचा फेमस आहे तो सन्माननीय लक्ष्मण म्हात्रे यांच्या दुकानात मिळतो अशी माहिती विशाल म्हात्रे देत आहेत. तर नक्कीच तो बुंदीचा लाडू खाण्यासाठी म्हात्रे साहेबांच्या दुकानात जा. आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे टी शर्ट मिळाले ते टी शर्ट प्रदान करतोय आपण विघ्नेशला आणि ती टी शर्ट परिधान करून तुम्हाला ही पुढची मॅच खेळावी लागणार आहे. चल नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो म्हणजेच विशाल सर टॉस जिंकलाय कोणी? कुशाल 11 सापाडे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच बदल केला जाईल. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत राहुल भोईर सरांना आणि नरेश डबे सरांना. थँक्यू. उद्याचे लॉट्स क्लिअर करूया. उद्या 13 ऑगस्ट 2021 साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एक गाव एक संघ या संघांना आमंत्रित केलेला आहे. पहिला सामना असेल सकाळी 8:30 वाजता मरुआई विंधणे विपक्ष म्हात्रेपाडा. दुसरा सामना सकाळी 9 वाजता साई 11 गोरसई बी विपक्ष इमान 11 भिंगारी. तिसरा सामना असेल भूमी 11 वांडा विपक्ष हर्ष 11 भादवड, तो सकाळी 10 वाजता असणार आहे. सकाळी 11 वाजता माहुलगाव विपक्ष अर्चित 11 दारावे. दुपारी 12 वाजता गावदेवी धानीव विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान सावळे आणि दुपारी 1 वाजता वर्सोवा मुंबई विपक्ष राकेश प्रतिष्ठान गोठिवली. येणाऱ्या सर्व खेळाडूंनी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन येणे बंधनकारक असेल. मी पुन्हा एकदा नम्र विनंती करू इच्छितो, उद्या येणाऱ्या सर्व खेळाडूंनी त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन येणं हे बंधनकारक असेल. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. मिस्टर राहुल भोईर सर आणि मिस्टर नरेश ढोमे सर. थँक्यू.